जय आदिवासी पब्लिक. तर आज मस्तपैकी 31 डिसेंबरना ब्लॉग येईल ना. आणि मी बी ब्लॉग टाकांना बुलाय जात आहो कारण की त्यांना बी कारण तुम्ही सबस्क्राईब करत नव्हताच त्याने कथा मी बी आळसाय जात आहो. पण आता तशा नकशाल सबस्क्राईब कर देत जा म्हणजे जेणेकरून मग कायम ब्लॉग टाकत राहील. आणि देखू शकता आपल्या वहिनीला मस्तपैकी चपात्या बनाडायला लावत. ती चपात्या बनाडी राहिली आणि आम्ही घरच भातची झाडीली जाऊ कारण की डबल पातेली जावाला काय परवडणार नव्हता वावर मग त्याने करता. मग आता जाजोक मस्तपैकी वावर मग आणि मग तट बनाडू भाजी. आणि देखू शकतास तुम्ही इस्तो पेटाडाय घे आणि आपल्या डालकीमध्ये देखू शकतास नुसतं मसालाच भरेल. तर विचार करा डालकी भर मसाला तर भाजी कशी बनणार. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण देखा. आणि आपला अनिल भाऊ तर पुरा गोष्टी करत होता का देखा तुम्ही मटण काही दिशी राहिली खतरनाक एक नंबर भाजी बनणार. आणि तुम्हाला बी तोंडला पाणी व्हायचं इलाग जाग. पण आता 31 डिसेंबर विसरे गई मग आता पेजो का मी सोडा भाजी शिजतो. थम्सअप मस्तपैकी थम्सअप पेव थंडीला थंडा वस्तू पेवा म्हणा तो थंडी वाजत नाही त्याने करता मग ट्राय मारे देखू. आणि मला बेकार थंडी वाजवते त्यामुळे मी परत डोका बांधलेला होता. देखा भाजी शिजी गई मस्तपैकी सोडा बी पेजोक मग आता सोडा पिसने मग जेवायला बसू मस्तपैकी. आपला भाऊ पुरा भारी थम्सअप ना प्रचार करत होता जेणेकरून थम्सअपच पिवाना बा दुसरा कोणताच सोडा पिवान नाही. देखा आता बज्जोक मग जेवायला कारण की बेकार भूक लागेल होती. आपला भाऊ तो पुरा वाकाडी राहीना मस्तपैकी डालकी भर मसाला ना चव खतरनाक रे एक नंबर. आपला अनिल भाऊ देखा पुरा पीस वाकाडी राहणार. त्यामुळे मी मस्तपैकी जेवण करू कारण की मला काही टोनला पाणी आपटी नाही राहीना. आणि टोनमध्ये टाकताच की एक नंबर वाटणार डायरेक्ट खतरनाक भाजी बनाडेलं. आणि आपला भाऊ देखा उभा राहीन जेवण करायना आणि सर्व भाजी खायला आणि बुवा तिने करता तो डायरेक्ट नाचव होता. आणि काय ब्लॉग काढणार कमेंट मध्ये नक्की सांगता भेटू मग आपला ब्लॉग मग बाय बाय.